दिवस उलटूनही मयूर वनगे प्रकरणातील 4ही आरोपी अद्याप फरार. मयूर वनगे यांच्या पत्नीची पोलीस अधीक्षकांकडे धाव. पेण येथील मयूर वनगे प्रकरणाला आता 3 दिवस उलटले आहेत. मात्र या प्रकरणातील 4ही आरोपी अद्याप फरार असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पेण जवळील कामार्ली येथील वनगे फार्म हाऊसवर शनिवारी रात्री व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी असून पनवेल येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या प्रकरणात भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 3 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने मयूर वनगे यांच्या पत्नी नीना वनगे यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची भेट घेत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेमुळे पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून आरोपींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मी नीना मयूर वनगे बोलतेय. माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. ते आता गांधी हॉस्पिटलमध्ये ICU रूममध्ये आहेत. तर आत्ता मी मॅडमला भेटून आली. मॅडम झाली माझी हे बोलला चाल. तर मॅडम बोलल्या मी मॅडमला रिक्वेस्ट केली का आज 5 दिवस झाले म्हणून आम्हाला न्याय पाहिजे म्हणून. त्यांना अटक नाही झालेली अजून. तर मॅडम बोलल्या तुम्हाला मी न्याय मिळवून देईल. आणि मॅडमनी सांगितलं, मी मॅडमला बोलली मला लवकरात लवकर न्याय पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याला जे त्यांनी त्रास दिलेला आहे, गुंडगिरी पाठवून त्यांनी माझ्या नवऱ्यावर जी क्रूरता दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे. आणि मी दुसरं काही बोलत नाहीये. माझ्या नवऱ्याला फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझं नाव विजय घोडिंदे. मी मयूर वनगे यांचा मेहुणा आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेला जो भ्याड हल्ला बोलता येईल किंवा त्याला जी मारहाण झाली, जीवघेणा हल्ला झाला, त्याच्या संदर्भात आम्ही आज मॅडमच्या बरोबर चर्चा केली. मॅडमने आम्हाला आश्वासित केलं की आरोपी लवकरच तात्काळ आमच्या पोलिसांच्या कस्टडीत असतील. आणि आम्ही तीच मागणी केली की त्याला मयूरला आज मृत्यूशी झुंज घेतोय गांधी हॉस्पिटलमध्ये. आज सुद्धा त्याचं ऑपरेशन चालू असताना आम्ही आता इथं न्याय मागण्यासाठी आलो. का तर आरोपी हे मोकाट फिरतायत आणि अशांना जेरबंद केलं पाहिजे. कारण हे समाज विघातक अजून समाजामध्ये दहशत निर्माण करतील म्हणून आरोपींची अटक झाली पाहिजे या मागणीसाठीच आम्ही आलो. या प्रकरणामध्ये मंगेश दळवी, रुपेश दळवी, हरेश दळवी, रणजित दळवी यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला मयूर वनगे यांच्यावर. तर त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही इथं आलो. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.